दिल्ली पोलिसांकडून राहुल गांधींना थेट फरफटतपणे ताब्यात घेण्यात आलं, पण हीच चूक आता मोदी सरकारला अंगलट येण्याची शक्यता आहे। याची 3 कारणं आहेत। यातलं पहिलं कारण म्हणजे विद्यार्थ्यांचं आणि नीट पेपर फुटीचं हे आंदोलन आता थेट सरकार विरुद्ध संपूर्ण विरोधी पक्ष असं झालं आहे। कारण की सरकारला पावसाळी अधिवेशनादरम्यान डिलिमिटेशनचं बिल पास करायचं होतं आणि यावेळी त्यांना विरोधकांची साथ हवी होती, परंतु या घटनेमुळे आता संपूर्णपणे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे आणि ज्यामुळे आता सरकारचं जे पूर्वीचं राजकीय प्लॅनिंग होतं ते पूर्णपणे बिघडलं आहे। दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल गांधींची प्रतिमा आता बदलली आहे। सुरुवातीला राहुल गांधी हे लोकांच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरून लढत नाहीत अशा स्वरूपाची टीका त्यांच्यावर केली जात होती, परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणं धरून राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा पूर्णपणे वेगळी करून टाकली। आता ते लोकांच्या मुद्द्यासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहेत। ज्याप्रमाणे अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी लोकांच्या मुद्द्यासाठी रस्त्यावरची लढाई लढत होते, अगदी त्याच स्वरूपाची लढाई आता राहुल गांधींनी सुरू केली आहे आणि त्यामुळे 2029 ची लोकसभा निवडणुकीमध्ये आता विरोधी पक्षाचा मुख्य चेहरा म्हणून स्वतःची प्रतिमा ही राहुल गांधी मजबूत करताना दिसत आहेत। तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारची हुकुमशाहीची जी प्रतिमा होती ती अधिक बळकट झाली आहे। कारण की लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यालाच अशा प्रकारे पोलीस जर फटफटत नेत असतील आणि मारहाण करत असतील तर तिथं सामान्य जनतेचं काय? विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी ज्यांनी धरणं धरलं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे ज्यांनी लक्ष वेधलं, अशा स्वरूपात जर त्यांच्यावर या स्वरूपात पोलीस कारवाई करत असतील तर जनतेमध्ये सरकार हुकुमशाही करत आहेत अशा स्वरूपाचा मेसेज जातोय आणि याच कारणांमुळे आता मोदी सरकारनं ही कारवाई अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जाते। पण तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून व्यक्त व्हा।